मित्रांनो, ही गोष्ट पायल नावाच्या एका मुलीची आहे. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. तिच्यासाठी एक लग्नाचा प्रस्ताव आला होता आणि तिच्या घरच्यांना या प्रस्तावाबद्दल खूप आनंदी आणि उत्सुकता होती. कारण मुलाची नोकरी खूप चांगली होती. तो कॅनडामध्ये नोकरी करत होता. त्याचे कुटुंब खूप लहान होते. घरात फक्त त्याची आई वडील आणि त्याची विधवा वहिनी राहत होती. त्याच्या मोठ्या भावाचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे त्याची दुसरी वहिनी लग्न न करता त्याच घरात राहत होती. पायलच्या घरच्यांना हे नातं खूप आवडलं. कारण असं चांगलं स्थळ प्रत्येकाच्या नशिबात नसतं. विशेष म्हणजे हे स्थळ स्वतःहून त्यांच्या घरी आलं होतं. मुलाच्या आईने एका लग्न समारंभात पायलला पाहिलं होतं. पायल तिला खूप आवडली होती. त्यामुळे तिने आपल्या मुलासाठी पायलची निवड केली. पायलच्या घरच्यांना देखील मुलाला पाहताच होकार दिला. कारण त्याचे घर चांगले होते, नोकरी उत्तम होती, तो सुशिक्षित होता आणि दिसायला देखील देखणा होता. सगळ्याच गोष्टी योग्य असल्यामुळे अवघ्या 2 महिन्यात पायलचे लग्न त्या मुलासोबत झाले. त्या मुलाचे नाव सौरभ होते. सौरभला देखील पायल खूप आवडली होती. लग्नाच्या पहिल्याच रात्री सौरभने पायल समोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. तो म्हणाला, "तू खरोखर खूप सुंदर आहे. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो." पायलची नेहमी इच्छा होती की तिचे लग्न एका देखण्या मुलासोबत होवे. तिची ती इच्छा पूर्ण झाली होती. सौरभ तिला म्हणाला, "तुला मिळवण्याची माझी खूप इच्छा होती. आज तू माझी झाली. त्यामुळे मला असं वाटतंय की जगातील सगळा आनंद मला मिळाला आहे." नवऱ्याच्या तोंडून इतके कौतुक ऐकून पायल मनोमन खुश आनंदी झाली. तिला स्वतःला खूप भाग्यवान वाटू लागलं. त्यानंतर तिचे वैवाहिक आयुष्य खूप आनंदात सुरू झाले. तिची सासू आणि वहिनी मिळून घरातील सगळे कामे करत असायची. तिची वहिनी स्वभावाने खूप चांगली होती. ती दिवसभर आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करण्यात व्यस्त असायची. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी पायलला घरातील कोणतेही काम करू दिले नाही. त्या म्हणायच्या, "तू या घरात नवीन आली आहे. जोपर्यंत सौरभ इथे आहे तोपर्यंत त्याच्यासोबत वेळ घालव. तो कॅनडाला गेल्यानंतर घरची कामे कर." तिचे सासरे देखील तिच्यावर खूप प्रेम करत होते. ते नेहमी तिच्यावर मायेचा हात ठेवायचे. लग्नानंतर 15 दिवसांनी सौरभला परत कॅनडाला जायचे होते. त्या 15 दिवसात त्याने पायलसोबत खूप सुंदर वेळ घालवला. तिला खरेदी करून दिली, माहेरी घेऊन गेला, नातेवाईकांकडे फिरायला घेऊन गेला आणि दोघे देखील अनेक ठिकाणी फिरायला गेले. ते 15 दिवस पायलच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय दिवस ठरले. त्या आठवणी कायम राहाव्यात म्हणून दोघांनी मोबाईलमध्ये खूप फोटो देखील काढले होते. शेवटी सौरभच्या कॅनडाला जाण्याचा दिवस आला. सौरभ निघून जाणार या विचाराने पायल खूप उदास झाली. तिला वाटलं की आता नवऱ्याशिवाय या घरात ती एकटी कशी राहणार. सौरभने तिची समजूत काढली. तो म्हणाला, "मी फक्त 2 महिन्यांनी परत येईल. यावेळी पूर्ण 1 महिन्याची सुट्टी घेऊन येईल आणि पुन्हा आपण भरपूर वेळ एकत्र घालू." तो हसत म्हणाला, "तू इथे एकटी कुठे आहे? घरात आई आहे, बाबा आहे, वहिनी आहे, सगळे तुझ्या सोबतच आहेत." दुसऱ्या दिवशी सौरभ कॅनडाला निघून गेला आणि त्याच्या जाण्याने पायल खूप उदास झाली. त्या रात्री पायल, तिचे सासरे, सासू आणि वहिनी चौघेही एकत्र बसून जेवले. जेवताना तिची सासू म्हणाली, "सुनबाई, आता सौरभ त्याच्या कामावर गेला आहे. त्यामुळे आता तू देखील घराची जबाबदारी सांभाळायला सुरुवात कर." सासूचे हे बोलणे पायलला फारसे आवडले नाही. पण सासू काही चुकीचे बोलत नव्हती. कारण लग्न झाल्यापासून पायलने घरातील कोणत्याही कामाला हात लावला नव्हता. आता तिचा नवरा परदेशी निघून गेला होता म्हणून घरची कामे करण्याची तयारी पायलने आधीच मनात केली होती. तरी सुद्धा सासूने तिला अशी आठवण करून दिली हे तिला थोडे खटकले. पायल शांतपणे म्हणाली, "आई, उद्यापासून मी लवकर उठेल, घरातील सगळे कामे करेल, जेवण झाल्यावर भांडी सुद्धा मीच धुईल." जेवण आटोपल्यावर पायल आणि तिची वहिनी दोघी मिळून स्वयंपाकघर आवरू लागल्या. काम करता करता दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात तिची वहिनी पायलला म्हणाली, "आईच्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं असेल ना?" पायल लगेच म्हणाली, "नाही वहिनी, मला अजिबात वाईट वाटलं नाही. त्या जे बोलल्या ते खरोखरच आहे. आता घरची जबाबदारी मला सांभाळावी लागेल." हे ऐकून ती वहिनी काही क्षण शांत राहिली. त्यानंतर ती पुन्हा आपल्या कामामध्ये गुंतली. काम आटोपल्यावर पायल आपल्या खोलीत जाऊन झोपली
आज पहिल्यांदाच ती खोलीमध्ये एकटी झोपत होती. तिला खूप वेगळं आणि रिकामं वाटत होतं. तिला नवऱ्याची खूप आठवण येत होती. सौरभने गेल्या 15 दिवसात तिला इतकं प्रेम दिलं होतं की त्याच्याशिवाय एक क्षण राहणं तिला कठीण वाटत होतं. तिने त्याला फोन करून बराच वेळ बोलण्याचा प्रयत्न केला, पण रात्रभर फोनवर बोलणं शक्य नव्हतं. फोन ठेवल्यानंतर देखील तिला झोप येत नव्हती. पण ती खोलीत इकडून तिकडे फिरत होती, तर कधी पलंगावर पडत होती. असं करत करत रात्रीचे 3 वाजले, तरीही तिच्या डोळ्यांना झोप लागली नव्हती. खोलीत तिला घुसमटल्यासारखं वाटू लागलं. म्हणून ती ताजी हवा घेण्यासाठी गच्चीवर जाण्याचा विचार करून खोलीबाहेर आली. त्या दिवसात उन्हाळा असल्यामुळे रात्री गच्चीवर थंडगार वारा वाहत होता. ती बाहेर आली तेव्हा तिच्या नजरेला वहिनीच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. तिला वाटलं कदाचित उकाड्यामुळे वहिनीने दरवाजा उघडा ठेवला असावा. पायल गच्चीवर गेली. ती बराच वेळ तिथे फेरफटका मारत राहिली. मोबाईल देखील वापरत बसली. काही वेळाने तिचे डोळे जड होऊ लागले. आता झोपायला हवं असं विचार करून ती खाली आली. खाली येताना तिनं पाहिलं की आता वहिनीच्या खोलीचा दरवाजा बंद होता. ही गोष्ट तिला थोडी विचित्र वाटली, कारण तासाभरापूर्वी ती गच्चीवर गेली होती तेव्हा तो दरवाजा उघडा होता. आता मात्र तो बंद झाला होता. क्षणभर तिने याचा विचार केला, पण लगेच स्वतःला समजावलं, कदाचित आता त्यांनी दरवाजा बंद केला असेल, यात एवढं विचार करण्यासारखं काही नाही. असा विचार करून तिने तो विषय मनातून काढून टाकला आणि ती आपल्या खोलीत जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पायल उठली. ती थेट स्वयंपाकघरात गेली आणि सर्वप्रथम स्वतःसाठी चहा बनवला. त्यावेळी घरातील बाकीचे सगळे अजून झोपले होते. चहा आणि हलका नाश्ता करून तिने स्वतःची खोली आवरायला सुरुवात केली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तिची सासू उठली. तिचे सासरे अजूनही झोपेतच होते. इतकंच काय, तिची वहिनी सुद्धा अजून खोलीत झोपली होती. पायलला हे खूपच आश्चर्यकारक वाटलं, कारण आतापर्यंत ती रोज पाहत होती की तिची वहिनी सकाळी 6 वाजता उठायची आणि घरातील सगळे कामे करायची. पण आज मात्र ती अजूनही झोपलेली होती. तेवढ्यात तिच्या सासूने तिला चहा बनवायला सांगितलं. पायलने लगेच सासूसाठी चहा बनवला. आज पहिल्यांदाच तिने स्वयंपाकघरात काहीतरी काम केलं होतं. तिने केलेला चहा सासूला खूप आवडला. चहा देताना पायलनं विचारलं, आई, वहिनीची तब्येत ठीक आहे ना? आज त्या खूप उशिरापर्यंत झोपल्या आहेत. त्यावर सासू म्हणाली, हो, मीच तिला आज उशिरापर्यंत झोपू दिलं. आता घरात काम करण्यासाठी तू आली आहे ना, त्यामुळे पुढे घरातील सगळे कामे तूच करायची. हे ऐकून पायल थोडी चकित झाली. सासू पुढे म्हणाली, आंचलने गेली 5 वर्ष या घराची जबाबदारी सांभाळली आहे. तिचा नवरा आता या जगात नाही, तरी तिने या घरासाठी खूप काही केलं. आता तू आली आहे त्यामुळे तिला थोडी विश्रांती मिळू दे. आतापासून घरातील सगळी कामं तू कर आणि त्यासोबत तुझ्या वहिनीची, आमची देखील सेवा कर. पायल काही बोलली नाही. ती शांतपणे आपलं काम करू लागली. मात्र तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. जर वहिनी 5 वर्षापासून या घरात राहत होती, तर घरची कामं करणं ही तिची जबाबदारी होती. पायलच्या येण्यामुळे ती पूर्णपणे कामातून मोकळी का झाली? तरी पायलने काही न बोलता सगळी जबाबदारी स्वीकारली. आता घरातील प्रत्येक काम तिच्याच अंगावर आलं. रोज सगळ्यांचे कपडे धुणे, संपूर्ण घर साफ करणे, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचा स्वयंपाक, प्रत्येक वेळची भांडी धुणे, हे सगळं पायल एकटीच करू लागली. इतकंच नाही, घरातील सगळे आपापले घाणेरडे कपडे तिच्याकडे आणून द्यायचे. ते धुण्याची जबाबदारी तिची झाली. हळूहळू तिच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला. सौरभ समोर असताना तिचं आयुष्य एखाद्या स्वप्नासारखं होतं. पण तो कॅनडाला गेल्यानंतर तिचं आयुष्य फक्त घरकामामध्ये अडकून पडलं. आता सासू आणि वहिनी दोघीही जवळजवळ कोणत्याच कामाला हात लावत नव्हत्या. फक्त तिचे सासरे सकाळी कामावर जायचे आणि संध्याकाळी परत यायचे. पायलची वहिनी खूप सुंदर होती. ती विधवा होती. नवऱ्याच्या मृत्यूचं दुःख तिच्या मनामध्ये होतं, तरीही तिच्या सौंदर्यामध्ये किंचितही कमी पडली नव्हती. उलट दिवसेंदिवस ती अधिकच सुंदर दिसू लागली होती. आता तिला घरातील कोणतेही काम करावे लागत नसल्यामुळे ती आणखीनच खुलून दिसत होती. पायल देखील सुंदर होती, पण वहिनीच्या तुलनेत ती थोडी कमी आकर्षक वाटत होती. तरीसुद्धा पायलला स्वतःबद्दल कधीही कमीपणा वाटत नव्हता, कारण तिचा नवरा रोज रात्री फोन करून तिच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक करायचा. मात्र तिची सासू सतत मोठ्या सुनेचंच कौतुक करायची आणि प्रत्येक वेळी पायलला कमी लेखण्याचा प्रयत्न करायची.
वहिनी देखील सासूचं कौतुक ऐकून मनोमन आनंदी व्हायची. एकटी असताना ती पायलसोबत सख्या बहिणीसारखी वागायची, पण सासूसमोर मात्र अगदी तिची लाडकी मुलगी असल्यासारखी वागायची. नेहमीच सासूच्या तोंडी मोठ्या सुनेचं कौतुक असायचं. पायल मात्र हे सगळं शांतपणे सहन करत राहिली. एके दिवशी तिच्या सासूने पायलला गोबीचे पराठे बनवायला सांगितले. पायलने मन लावून सगळ्यांसाठी गोबीचे पराठे तयार केले. रात्री सगळे जेवायला बसले. सासूने पराठ्याचा पहिला घास तोंडात टाकला आणि लगेच रागाने ताटातील सगळे पराठे बाजूला फेकून दिले. ती मोठ्या आवाजात म्हणाली, हे काय बनवले तू? याला गोबीचे पराठे म्हणतात का? तेवढ्यात वहिनी सासूकडे पाहत म्हणाली, आई शांत व्हा, एवढा राग तुमच्या तब्येतीसाठी चांगला नाही. पायलचे सासरेही त्यावेळी काही न बोलता शांत बसले होते. मात्र पायलला सगळ्यांसमोर खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं. सासू म्हणाली, या पराठ्यामध्ये मीठ इतकं जास्त आहे की खाणं शक्य नाही. पायलने स्वतः चाखून पाहिलं. खरंच चुकून तिच्या हातून मीठ जास्त पडलं होतं. ही तिची चूक होती. पण त्या छोट्याशा चुकीसाठी सासूने ज्या पद्धतीने सगळ्यांसमोर तिचा अपमान केला, त्यामुळे पायलच्या मनाला खूप मोठा धक्का बसला. ज्या सासूला ती आतापर्यंत इतकी चांगली समजत होती, तीच आता तिच्यासोबत खूप कठोरपणे वागत होती. पायलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात तिचे सासरे म्हणाले, बस सुनबाई, आता रडू नको, तू तुझ्या खोलीत जा. पायल काही न बोलता रडत आपल्या खोलीत गेली. त्या रात्री तिने जेवण सुद्धा केलं नाही. मात्र खोलीत बसून तिला बाहेरचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. तिचे सासरे सासूला समजावत होते. ते म्हणाले, तू सुनेचा एवढा अपमान करायला नको होता. जर तिने हे सगळं सौरभला सांगितलं तर तो तुझ्यावरच रागावेल. त्यावर सासू रागाने म्हणाली, रागावला तर रागावू द्या. त्याच्या बायकोच्या हातचं जेवण तो स्वतः खाईल, तेव्हा त्यालाही कळेल की मी तिला का ओरडले. नंतर ती पुन्हा म्हणाली, तू तिची एवढी बाजू घेण्याची काही गरज नाही. पायलने हे सुद्धा पाहिलं की तिचे सासरे सासू पुढे फारसे बोलत नसायचे. ते कायम तिच्या पुढे दबूनच राहायचे. दुसरीकडे तिची वहिनी घरातील कोणतंच काम करत नव्हती, तरी सुद्धा सासू तिला कधीच काही बोलत नव्हती. उलट ती स्वतः म्हणायची, आता तुझी धाकटी जाऊ आली आहे, तुला घरची कामं करण्याची काही गरज नाही. सासू आणि मोठी सून दोघी दिवसभर एका खोलीत बसून गप्पा मारत असायचे. सासू नेहमी म्हणायची, माझी मोठी सून म्हणजे माझी मुलगीच आहे. हे ऐकून पायलच्या मनाला खूप वेदना व्हायच्या. ती विचार करायची, मीही तर या घरची सून आहे, मग मला मुलीसारखं प्रेम का मिळत नाही? ती घरातील प्रत्येक काम मनापासून करत होती, सासू सासऱ्यांची सेवा करत होती, तरी सासूच्या मनात तिच्यासाठी प्रेम नव्हतं. नेहमी मोठ्या सुनेचं कौतुक आणि पायलला कमी लेखणं हेच घरात सुरू होतं. शेवटी पायलने रडत रडत सौरभला फोन केला. तिने त्याला सगळा प्रकार सांगितला. सासूने कसा अपमान केला हे देखील सांगितलं. हे ऐकल्यावर सौरभने लगेच आईला फोन केला. काही वेळाने त्याने पायलला फोन केला. तो शांतपणे म्हणाला, तू अजिबात काळजी करू नको, मी आईसोबत बोललो आहे. तिने जे केलं ते चुकीचं होतं हे तिला देखील समजलं आहे. आता ती तुझ्याशी पुन्हा असं वागणार नाही. ती स्वतःही माझ्याजवळ याबद्दल माफी मागत आहे. हे ऐकून पायलच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं. तिने डोळ्यातील अश्रू पुसले. पण त्यानंतर सौरभ जे बोलला त्यामुळे ती पुन्हा विचारात पडली. तो म्हणाला, पायल सासरी अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. तूही थोडं सहन करायला शिकलं पाहिजे. आणि एक गोष्ट मला आवडली नाही, आईने तुला थोडं रागवलं आणि तू लगेच मला फोन करून तक्रार केली. आई म्हणत होती की घरातील गोष्टी घरातच मिटवल्या पाहिजे. आज ठीक आहे, पण पुढे अशी तक्रार लगेच माझ्याकडे करू नको. हे ऐकताच पायल पूर्णपणे शांत झाली. तिला समजलं, सासूने फोनवर नक्की स्वतःची बाजू वेगळ्या पद्धतीने सौरभ समोर मांडली असणार. तिला पहिल्यांदा जाणवलं, सौरभ तिच्यावर प्रेम करत असला तरी आईच्या शब्दांवर त्याचा अधिक विश्वास आहे. आता पायलच्या मनात एकच प्रश्न होता. तिचा नवरा घरात असताना सगळे इतके चांगले होते, पण तो कॅनडाला गेल्यानंतर सगळ्यांचं वागणं अचानक इतकं का बदललं? दुसऱ्या दिवशी पायलच्या घरी शेजारच्या काही महिला आल्या होत्या. त्या सगळ्या तिच्या सासूसोबत अंगणात बसून गप्पा मारत होत्या. मागच्या रात्रीच्या प्रसंगामुळे सासू अजूनही पायलवर नाराज होती. तिला असं वाटत होतं की पायलने तिची तक्रार थेट सौरभकडे करायला नको होती, म्हणून ती पायलसोबत नीट बोलत नव्हती. वहिनी मात्र नेहमीप्रमाणे दोन वेगवेगळे चेहरे दाखवत होती. पायलसमोर ती प्रेमानं वागायची, पण सासूसमोर ती पायलकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायची.
गप्पा मारता मारता शेजारच्या एका वहिनीने सासूला म्हटलं, तुझी मोठी सून किती सुंदर आहे. आम्ही तर तिचं नेहमी कौतुक करतो. सासू सासऱ्यांची सेवा करत बिचारीने दुसरं लग्न देखील केलं नाही. नवरा नसताना ती इतक्या शांतपणे आयुष्य जगते. दुसरी महिला म्हणाली, खरंच तुझं नशीब चांगलं आहे. अशी सून प्रत्येकाला मिळत नाही. हे ऐकून वहिनी आनंदाने हसत होती. त्याचवेळी पायल स्वयंपाकघरात उभी राहून त्या सगळ्यांसाठी चहा बनवत होती. तिच्या कानावर त्यांचे प्रत्येक शब्द पडत होते. थोड्याच वेळात दुसऱ्या महिलेनं विचारलं, मोठ्या सुनेचं कौतुक तर योग्यच आहे, पण तुझी धाकटी सून कशी आहे? तिच्या लग्नालाही आता महिन्यापेक्षा जास्त झाला आहे ना? हे ऐकताच सासूने नाराजीने तोंड वाकडं केलं. ती म्हणाली, काय सांगू, प्रत्येक सून माझ्या अंचलसारखी नसते. धाकटी सून वरवर चांगली दिसते, पण तिला एखाद्या गोष्टीवर थोडंसं बोललं तर लगेच नवऱ्याकडे तक्रार करते. ती पुढे म्हणाले, काल रात्री तिने गोबीच्या पराठ्यामध्ये इतकं मीठ टाकलं होतं की माझं तोंडच कडू झालं. मी फक्त एवढंच म्हणालं की मीठ जास्त आहे आणि तिने लगेच माझ्या मुलाला फोन करून माझी तक्रार केली. शेवटी मलाच माझ्या मुलाची माफी मागावी लागली. हे ऐकून पायल थक्क झाली, कारण सासूने सगळ्यांसमोर खोटं चित्र उभं केलं होतं. शेजारच्या महिला म्हणू लागल्या, तुझी धाकटी सून तर फारच चलाक दिसते. हे ऐकून पायलच्या मनात प्रचंड संताप दाटून आला. तिला खूप वाईट वाटलं. सासू मुद्दाम तिची बदनामी करत होती. त्या दिवसानंतर पायलने सासूसोबत फारसं बोलणं कमी केलं. दुसऱ्या रात्री पुन्हा एकदा तिला झोप येत नव्हती. ती नेहमीप्रमाणे गच्चीवर जाण्यासाठी खोलीबाहेर आली. खोलीचा दरवाजा बंद करत असताना तिची नजर वहिनीच्या खोलीकडे गेली आणि ते दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे सासरे अगदी हळूच चोरट्याप्रमाणे वहिनीच्या खोलीतून बाहेर येत होते. ते शांतपणे आपल्या खोलीकडे निघाले. अचानक त्यांची नजर पायलवर पडली. क्षणात त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ते खूप घाबरलेले दिसत होते. एकही शब्द न बोलता ते घाईघाईने स्वतःच्या खोलीत शिरले. पायल मात्र जागच्या जागी उभी राहिली. मध्यरात्री सासरे वहिनीच्या खोलीत काय करत होते? ते इतक्या चोरट्याप्रमाणे बाहेर का आले? आणि मला पाहताच ते एवढे का घाबरले? एकामागून एक प्रश्न तिच्या मनात निर्माण होत होते. तिला काही समजत नव्हतं. तरीही ती काही वेळ गच्चीवर जाऊन बसली. बराच वेळ तिथे घालवल्यानंतर ती पुन्हा आपल्या खोलीत आली. पण त्या रात्री तिच्या मनातून ते दृश्य काही केलं जात नव्हतं. तिला आता पहिल्यांदाच या घरात काहीतरी गंभीर रहस्य दडलं असल्याची जाणीव होऊ लागली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळची वेळ होती. पायलची सासू कुठेतरी बाहेर जाण्याची तयारी करत होती. थोड्याच वेळात ती आपल्या नवऱ्यासोबत घराबाहेर पडली. मात्र ती कुठे जात आहे हे तिने पायलला सांगितले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या वहिनीला मात्र त्यांच्या प्रत्येक गोष्टीची माहिती असायची. घरात रात्रीच्या जेवणाची तयारी करायची होती. पायल विचार करत होती की आज काय बनवावं. तेवढ्यात तिची वहिनी खोलीत आली. पायलने विचार केला, रात्री काय बनवायचं हे वहिनीला विचारावं. ती म्हणाली, वहिनी, आज रात्रीच्या जेवणात काय करू? वहिनी काही क्षण विचार करू लागली. मग ती म्हणाली, एक काम कर, आज बटाटा पालकाची भाजी बनव. घरात सगळ्यांना ती खूप आवडते. पायल हसत म्हणाली, ठीक आहे वहिनी, मी बटाटा पालकची भाजी बनवते. असे म्हणत ती स्वयंपाकाला लागली. संध्याकाळी तिचे सासरे कामावरून घरी परत आले. त्यावेळी पायल स्वयंपाकघरात होती तर वहिनी अंगणात उभी राहून केस वाळवत होती. उन्हाळा असल्यामुळे तिने नुकतीच आंघोळ केली होती. पायल स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिने सासऱ्याला पाहिलं आणि त्यांच्यासाठी चहासाठी पुन्हा स्वयंपाकघरात गेली. काही वेळात चहाचा ट्रे घेऊन ती त्यांच्या खोलीकडे निघाली. इतक्यात वहिनी अचानक तिच्या समोर आली. ती म्हणाली, पायल कुठे चालली आहेस? पायल म्हणाली, वहिनी, बाबाला चहा द्यायला जाते. हे ऐकताच वहिनीने तिच्या हातातून ट्रे लगेच घेतला. ती म्हणाली, बाबाला चहा मी देते, तू स्वयंपाक पूर्ण कर. असं म्हणत ती चहाचा ट्रे घेऊन थेट सासऱ्यांच्या खोलीत गेली. पायल काही क्षण तिथेच उभी राहिली. तिनं पाहिलं, वहिनीने केस मोकळे सोडले होते. तिने हलका मेकअप देखील केला होता आणि सर्वात विचित्र म्हणजे तिने डोक्यावर पदर देखील घेतला नव्हता. ती अगदी सहजपणे सासऱ्यांच्या खोलीत शिरली. हे दृश्य पाहून पायलच्या मनातील संशय आणखी गडद झाला. या दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे हा प्रश्न आता तिच्या मनातून जात नव्हता. ती पुन्हा स्वयंपाकघरात गेली खरी, पण तिचं पूर्ण लक्ष वारंवार सासऱ्याच्या खोलीकडे जात होतं. बऱ्याच वेळानंतर वहिनी त्या खोलीतून बाहेर आली. रात्री सगळे जेवायला बसले. पायलने बनवलेली भाजी सगळ्यांच्या ताटात वाढली गेली. सासूने पहिला घास तोंडात टाकताच अचानक तिला उलटीचा त्रास सुरू झाला. सगळे घाबरले.
वहिनी धावत जाऊन औषध घेऊन आली. तिने सासूला औषध दिलं. थोड्या वेळात तिची तब्येत थोडी सुधारली. पण त्यानंतर सासूचा सगळा राग पुन्हा पायलवरच निघाला. ती ओरडत म्हणाली, तुला कुणी सांगितलं होतं बटाटा पालकाची भाजी बनवायला? पायल घाबरत म्हणाली, आई वहिनीने सांगितलं होतं. हे ऐकताच सासू रागाने म्हणाली, समजा तिने सांगितलं होतं, पण त्या भाजीत मेथी टाकायची काय गरज होती? तुला माहिती आहे ना मला मेथीची ॲलर्जी आहे. पायल लगेच वहिनीकडे वळली. ती म्हणाली, वहिनी तुम्ही मला हे सांगितलंच नव्हतं. जर मला माहिती असतं तर मी कधीच मेथी घातली नसती. हे ऐकताच वहिनीने नजर चुकत उत्तर दिलं, असं मी सांगितलं होतं. आठवून बघ, मी तुला बटाटा पालकाची भाजी करायला सांगितली होती आणि मेथी घालू नको असं देखील सांगितलं होतं. पायलला लगेच समजलं वहिनी सरळ सरळ खोटं बोलत होती. सासूने पुन्हा पायलला खूप सुनावलं. ती म्हणाली, तुला एक काम सुद्धा नीट करता येत नाही. यावेळी सासरे पायलची बाजू घेण्याचा प्रयत्न करत होते, पण सासूने त्यांना देखील गप्प बसवलं. घरात पुन्हा एकदा भयानक शांतता पसरली. त्या रात्री पायल आपल्या खोलीत जाऊन पुन्हा खूप रडली. आज तिला पूर्ण खात्री झाली तिची वहिनी मुद्दाम तिच्या विरुद्ध सासूला भडकवत होती. त्या रात्री पायल आपल्या खोलीत जाऊन रडली. तिने घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला फोन करून सांगितला. सगळं ऐकल्यावर तिची आई शांतपणे म्हणाली, बाळा, सासरी गेल्यानंतर प्रत्येक मुलीला अशा अडचणींचा सामना करावाच लागतो. तू शांत राहा. जास्तीत जास्त आपल्या सासऱ्यांची सेवा कर. हळूहळू सगळं ठीक होईल. पण पायलचं मन काही शांत होत नव्हतं. तिचं म्हणणं खरं मानणारं कुणी नव्हतं. मात्र तिच्या मनात एक गोष्ट सतत फिरत होती. तिच्या वहिनीमध्ये आणि सासऱ्यामध्ये नक्कीच काहीतरी संशयास्पद सुरू होतं. आणि दुसऱ्याच रात्री तिचा हा संशय खात्रीमध्ये बदलला. आता पायलला रोज रात्री गच्चीवर जाण्याची सवय झाली होती. तिची खोली लहान असल्यामुळे तिला तिथे खूप गरम आणि घुमत होतं. म्हणून ती दररोज थोडा वेळ गच्चीवर फेरफटका मारून मग खाली यायची. त्या रात्री ती गच्चीवरून खाली आली. आपल्या खोलीकडे जात असताना तिला वहिनीच्या खोलीतून आवाज ऐकू आला. खोलीचा दरवाजा बंद होता, पण खिडकी थोडीशी उघडी होती. पायल हळूच खिडकीजवळ गेली. तिने कान लावून आतलं बोलणं ऐकायला सुरुवात केली आणि पुढच्या क्षणी तिच्या पायाखालची जमीन सरकली. आत तिचे सासरे आणि वहिनी एकमेकांसोबत अत्यंत प्रेमाने बोलत होते. त्यांचे बोलणे ऐकून पायलच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात तिचे सासरे म्हणाले, आज तू पायलसोबत खूप चुकीचं केलं. त्यावर वहिनी म्हणाली, मी काही चुकीचं केलं नाही. तुम्हीच तर मला सांगितलं होतं की पायलनं तुम्हाला माझ्या खोलीतून बाहेर येताना पाहिलं आहे. मी पाहिलंय. ती रोज गच्चीवर जाते आणि त्याच वेळेत आपण दोघे भेटतो. त्या दिवशी तिने पुन्हा तुम्हाला माझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहिलं. उद्या तिला आपल्या दोघांचं सत्य समजलं तर ती आईला सगळं सांगेल. मग आपलं काय होईल याचा विचार केला आहे का? हे ऐकून सासरे काही क्षण गप्प झाले. ते थोडे घाबरल्यासारखे वाटत होते. मग वहिनी पुन्हा म्हणाली, पायल खूप हुशार आहे. या घरात आपल्या दोघांचं रहस्य फक्त तीच उघड करू शकते. म्हणून तिचं या घरातून जाणंच आपल्यासाठी चांगलं आहे. सौरभ तर कॅनडामध्ये आहे. माझी इच्छा आहे की पायलही त्याच्याकडे कॅनडाला निघून जावी. म्हणून मी आईसमोर तिला सतत अपमानित करून घेते. त्या दिवशी पराठ्यांमध्ये मीठ जास्त टाकलं होतं आणि काल बटाटा पालकाची भाजी बनवायला मीच सांगितली. मला चांगलं माहीत आहे त्या भाजीत मेथी घातली जाते आणि आईला मेथीची ॲलर्जी आहे. पायल कंटाळून हे घर सोडून गेली की आपल्या दोघांमध्ये कोणताही अडथळा राहणार नाही. हे सगळं ऐकून पायलच्या अंगावर अक्षरशः काटा आला. तिला आता सगळं स्पष्ट झालं होतं. तिची वहिनी सासूसमोर जितकी चांगली असल्याचं नाटक करत होती, प्रत्यक्षात ती तशी नव्हती. तिचे सासरे आणि वहिनी यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. हे रहस्य लपवण्यासाठीच दोघे मिळून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करत होते. त्या क्षणी पायलने मनोमन ठरवलं, हे सत्य ती आपल्या सासूसमोर नक्की आणणार. ती लगेच आपल्या खोलीकडे धावत गेली. तिची सासू गाढ झोपली होती. पायलने तिला हाक मारली, खांदे हलवले, अनेकदा उठवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. सासू इतकी गाढ झोपेत होती की तिला काही कळत नव्हतं. पायल घाबरली, कारण जर त्याच वेळी सासरे खोलीबाहेर आले असते तर ती मोठ्या संकटात सापडली असती. शेवटी निराश होऊन ती पुन्हा आपल्या खोलीत परतली. संपूर्ण रात्र तिच्या डोळ्यांना झोप लागली नाही. तिच्या मनात एकच प्रश्न होता, सासू इतक्या गाढ झोपेत कशी काय असू शकते? दुसऱ्या दिवशी सकाळ होताच पायल नेहमीप्रमाणे घरच्या कामाला लागली. तिने कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन सुरू केली.
सुरुवातीला तिने फक्त सासूची फिकट रंगाची नवी साडी मशीनमध्ये टाकली. जाणीवपूर्वक तिने दुसरे कोणतेही रंगीत कपडे त्यात टाकले नाही, कारण रंग सुटून साडी खराब होऊ नये याची तिला काळजी होती. मशीन सुरू करून ती इतर कामामध्ये गुंतली. थोड्या वेळात ती परत मशीनजवळ आली आणि ते दृश्य पाहून तिचे डोळे विस्फारले. मशीनमध्ये आत अनेक रंगीत कपडे टाकले होते. त्याच वेळी तिची सासू देखील तिथे आली. साडीचा रंग खराब झालेला पाहताच ती मोठ्या मोठ्याने ओरडू लागली, तू माझी नवीन साडी खराब केली. पायलला खात्री होती की तिने फक्त साडीच मशीनमध्ये टाकली होती. रंगीत कपडे तिने अजिबात टाकले नव्हते. मात्र तिच्यावर पुन्हा एकदा दोष ठेवण्यात आला. सासूने तिला भरपूर सुनावलं. यावेळी मात्र पायल शांत राहिली, कारण तिला समजत होतं हे सगळं मुद्दामून केलं जात होतं. तिची वहिनी तिला या घरातून बाहेर काढू इच्छित होती, जेणेकरून तिचं आणि सासऱ्याचं गुपित कधीच उघड होणार नाही. शेवटी पायलने धीर करून सौरभला फोन केला. ती म्हणाली, तुमचे बाबा आणि वहिनी यांच्यात चुकीचे संबंध आहे. दोघेही रोज मध्यरात्री भेटतात, बाबा वहिनीच्या खोलीत जातात. मी स्वतः हे सगळं पाहिलं आहे. हे ऐकताच सौरभ संतापला. तो फोनवर मोठ्याने ओरडू लागला, आधी तू माझ्या आईची तक्रार केली, आता माझ्या बाबांवर आणि वहिनीवर देखील आरोप करते. तुला नक्की हवं तरी काय आहे? पायल शांतपणे म्हणाली, मी खोटं बोलत नाही. वहिनी मुद्दाम आईसमोर माझी बदनामी करते, कारण तिला मला या घरातून हाकलून द्यायचं आहे, जेणेकरून ती आणि बाबा कोणाच्याही भीतीशिवाय भेटू शकतील. पण सौरभने तिच्या एका शब्दावरही विश्वास ठेवला नाही. रागाने फोन कट करून टाकला. पायल पूर्णपणे एकटी पडली होती. तिच्यावर विश्वास ठेवणारं कुणी उरलं नव्हतं. पण तिने हार मानली नाही. तिने मनाशी ठरवलं, आता रात्री ती झोपणार नाही. दररोज जागी राहून ती वहिनी आणि सासऱ्यांवर लक्ष ठेवणार होती. दरम्यान सौरभला कॅनडाला जाऊन 2 महिने पूर्ण झाले. आता तो 1 महिन्याच्या सुट्टीवर घरी येणार होता. पायलच्या मनात एकच आशा होती, सौरभ घरी आल्यावर ती या दोघांचं सत्य सगळ्यांसमोर आणेल. तोपर्यंत तिने 2 दिवस शांत राहण्याचा निर्णय घेतला. सासू काहीही बोलली तरी ती उत्तर देत नव्हती, कारण तिला खात्री होती सासू मनाने वाईट नव्हती. तिच्या मनात पायलबद्दल विष भरत होती. ती फक्त तिची वहिनी. पायलला आता योग्य संधीची वाट पाहायची होती. तिला सासूला स्वतःच्या डोळ्यांनी सत्य दाखवायचं होतं. काही दिवसांनी सौरभ घरी आला, पण तो अजूनही पायलवर नाराज होता. पायलने खूप समजावलं. तिने त्याची माफी मागितली. ती म्हणाली, आता मी कोणाबद्दलही तुमच्याकडे तक्रार करणार नाही. बराच वेळ समजल्यावर सौरभचा राग थोडा शांत झाला. पण घरी पोहोचताच सासूने त्याच्यासमोर पायलच्या अनेक तक्रारी केल्या. पायल आल्यापासून घरात किती प्रॉब्लेम निर्माण झाले हे तिने रंगून सांगितले. इतकंच नाही, ती म्हणाली, पुढच्या वेळी जाताना तू हिला कॅनडाला जाताना पायल सोबत घेऊन जा. तिच्यामुळे या घराची शांतता संपली आहे. हे ऐकून पायल शांतपणे सासूसमोर उभी राहिली. ती नम्रपणे म्हणाली, आई, माझ्याकडून चुका होतात हे मी मान्य करते, पण माझा हेतू कधीच कोणाला त्रास देण्याचा नसतो. मी मनापासून प्रयत्न करेल की पुढे तुम्हाला माझ्याबद्दल कोणतीही तक्रार राहणार नाही. आजपर्यंत जे काही झालं त्याबद्दल मी तुमची माफी मागते. सासू अजूनही तिच्यावर नाराज होती, तरी त्या दिवशी तिचा राग थोडासा कमी झाला. सौरभलाही पायलचं नम्रपणे माफी मागणं आवडलं, पण पायलच्या मनात वेगळाच विचार सुरू होता. ती हे सगळं केवळ सासूचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी करत होती, कारण योग्य वेळ येताच तिला वहिनी आणि सासऱ्याचं खरं रूप सर्वांसमोर आणायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पायल घराची साफसफाई करत होती. कचरा टाकण्यासाठी तिने डस्टबिन उचलला, तेव्हा तिच्या नजरेस एका औषधाचं रिकामं रॅपर पडलं. ते पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं, कारण तिने घरात कोणकोणती औषधं चालू आहे हे आधीपासून पाहिलं होतं. तिच्या सासूला फक्त ब्लड प्रेशरचा त्रास होता. सासरे पूर्णपणे निरोगी होते. घरात इतर कोणताही उपचार सुरू नव्हता. पायलने ते रॅपर उचलून नीट पाहिलं आणि ती पुढच्या क्षणी थक्क झाली. ते ब्लड प्रेशरचं औषध नव्हतं, तर ते झोपेच्या गोळ्याचं रॅपर होतं. पायल विचारात पडली, हे औषध घरात कोण घेत होतं? अचानक तिच्या डोळ्यासमोर काही दिवसांपूर्वीची घटना उभी राहिली. ज्या रात्री ती सासूला उठवण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा सासू कितीही हलवलं तरी उठली नव्हती. आता तिला सगळं जोडून समजू लागलं. बहुधा सासूला मुद्दामच झोपेचं औषध दिलं जात असावं, जेणेकरून ती गाठ झोपून जाईल आणि त्या दरम्यान सासरे आणि वहिनी सहज भेटू शकतील. याच विषयावर तिने काही दिवसांपूर्वी सौरभला विचारलं होतं.
ती म्हणाली, आई झोपेच्या गोळ्या घेते का? त्यावर सौरभने स्पष्ट सांगितलं होतं, नाही, आई फक्त ब्लड प्रेशरची औषधं घेते. आता पायलचा संशय आणखी पक्का झाला. तिला खात्री वाटू लागली सासूला झोपेच्या गोळ्या तिची वहिनी किंवा सासऱ्याचे देत होते. दरम्यान सासरे आणि वहिनीचं मध्यरात्री भेटणं अजूनही सुरू होतं. सौरभ घरी आल्यापासून पायल गच्चीवर जाणं बंद करत होती. रात्री ती आपल्या नवऱ्यासोबत खोलीत असायची आणि त्याचाच फायदा घेत असायची. सासू झोपेच्या औषधामुळे गाढ झोपायची. सौरभ आणि पायल त्यांच्या खोलीत असायचे आणि त्या संधीचा फायदा घेऊन सासरे व वहिनी पुन्हा एकमेकांना भेटत असायचे. आता पायल समोर जवळजवळ सगळं चित्र स्पष्ट झालं होतं. पण अजूनही एक मोठा प्रश्न बाकी होता की हे सत्य सासूला कसं दाखवायचं. खूप विचार केल्यानंतर पायलने एक प्लॅन केला. ती आपल्या नवऱ्याला, सासूला आणि सासऱ्यांना म्हणाली, माझ्या माहेरच्यांनी आपल्या सगळ्यांना जेवणासाठी बोलवलं आहे. पायलला चांगलं माहीत होतं तिची वहिनी कधीच माहेरी किंवा बाहेर कुठे जात नाही. दुसऱ्या दिवशी सगळेजण तिच्या माहेरी गेले. रात्री मुद्दाम उशिरा जेवण झालं. पायलचं माहेरचं घर सासरपासून खूप दूर होतं. त्यांच्याकडे स्वतःची गाडी नव्हती, म्हणून ते रिक्षाने गेले होते. रात्री 11 वाजले तेव्हा सासू म्हणाली, चला आता घरी जाऊ. पण पायलने आधीच आपला प्लॅन आईला सांगितला होता. तिची आई देखील या प्लॅनमध्ये तिच्यासोबत होती. ती प्रेमाने म्हणाली, आता इतक्या रात्री कुठे जाणार? आजची रात्र इथेच थांबा, उद्या सकाळी आरामात निघा. इतक्या रात्री रिक्षा देखील सहज मिळणार नाही. सगळे थांबावेत असा तिचा आग्रह होता. पण पायलच्या प्लॅनप्रमाणे तिच्या सासऱ्यांनी मात्र तिथे थांबायला स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, तुम्ही सगळे इथे थांबा, मी एकटाच घरी जातो. खरं तर त्यांचा हेतू एकच होता, घरी जाऊन वहिनीला भेटण्याचा. पायलचा भाऊ त्यांना मोटारसायकलवरून घरी सोडायला निघाला, तर दुसरीकडे पायलची आई आणि वहिनी सासू व सौरभला थांबवण्यासाठी सतत आग्रह करत राहिले. शेवटी सौरभ आणि त्यांची आई तिथे थांबले आणि पायल मनात म्हणाली, आता सत्य बाहेर येण्याची वेळ जवळ आली आहे. त्या रात्री पायलला एक क्षण देखील स्वस्त बसवत नव्हता. ती सतत घड्याकडे पाहत होती. तिला फक्त रात्रीचे 3 वाजण्याची वाट पाहायची होती, कारण तिच्या मते याच वेळेला सासरे आणि वहिनी भेटत असायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या रात्री तिची सासू स्वतः म्हणाली, काय झाले कोण जाणे, मला अजिबात झोप येत नाही. हे ऐकून पायलच्या मनात आनंदाची एक लहर उमटली. तिला खात्री झाली, आज सासूने झोपेचं औषध घेतलं नव्हतं. रात्री जवळजवळ 3 वाजले तेव्हा पायलने आपल्या नवऱ्याला आणि सासूला शांतपणे सगळं सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, तुमच्या बाबाचं आणि वहिनीचं एकमेकांसोबत चुकीचं नातं आहे. हे ऐकताच सौरभ संतापला. तो हळू आवाजात म्हणाला, पुन्हा तेच, तू अजूनही हेच बोलत आहे? सासूही रागाने म्हणाली, मी आधीच सांगितलं होतं, तुझी बायको खूप चॅप्टर आहे. आता ती माझ्या नवऱ्यावर देखील असा घाणेरडा आरोप करत आहे. पायलला आधीच अपेक्षा होती की दोघेही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही, म्हणून ती शांतपणे म्हणाली, जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर आत्ताच माझ्यासोबत घरी चला. तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पहा. तिने पुढे झोपेच्या गोळ्याचे रॅपर देखील सासूला दाखवले. ती म्हणाली, आई, तुम्हाला रोज रात्री दुधामध्ये झोपेचं औषध मिसळून दिलं जातं, म्हणून तुम्ही इतक्या गाढ झोपता. सासूला त्या औषधाची काही कल्पना नव्हती, कारण तिला ते नकळत दिलं जात होतं. पण सौरभ अजूनही रागात होता. तो म्हणाला, जर हे सगळं खोटं निघालं तर मी तुला घटस्फोट देईल. पायल एक क्षण देखील न घाबरता म्हणाली, ठीक आहे, जर मी खोटं बोलत असेल तर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल, पण आधी माझ्यासोबत घरी चला. शेवटी सौरभ आणि तिची आई त्याच्यासोबत निघाली. तिघेही शांतपणे घराकडे रवाना झाले. सुमारे अर्ध्या तासानंतर ते घरी पोहोचले. घराची चावी सौरभकडे होती. पायल हळू आवाजात म्हणाली, शांतपणे कुलूप उघडा. घरात आपल्या आल्याची चाहूल कोणालाही लागता कामा नये. सौरभने सावधपणे कुलूप उघडलं. तिघेही अगदी अलगद घरात शिरले. घरात पूर्ण शांतता होती. तेवढ्यात त्यांच्या कानावर बोलण्याचे आवाज आले, पण यावेळी आवाज वहिनीच्या खोलीतून येत नव्हता. तो आवाज सासऱ्याच्या खोलीमधून येत होता. तिघेही हळूच त्या खोलीजवळ गेले. आतून सासऱ्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. ते वहिनीला मिठीत घेऊन म्हणाले, आज तर असं वाटतंय जणू तूच माझी खरी बायको आहे. खूप दिवसांनी तू माझ्या खोलीत आली. आज आपण पूर्णपणे मोकळे आहोत. पायलच्या माहेरच्यांनी त्यांना तिथे थांबवलंय. हे आपल्या दोघांसाठी किती चांगलं झालं. हे शब्द ऐकताच सौरभच्या डोळ्यात संताप उसळला. त्याने क्षणाचाही विलंब न करता दार उघडलं आणि तो आत धावत गेला. त्याने आपल्या वडिलांची कॉलर पकडली.
सासूने देखील आत प्रवेश केला. वहिनी तिथे उभी होती. तिला काही सुचत नव्हतं. तिच्या तोंडून एकच वाक्य पडलं, तुम्ही इथे कसे आला? क्षणाचाही विलंब न करता सासूने तिच्या गालावर जोरदार थप्पड मारली. ती संतापाने ओरडली, नीच बाई, मी तुला मुलीसारखं जपलं आणि तू माझ्या नवऱ्यासोबत हे घाणेरडं नातं ठेवत होती. हा माणूस तुझ्यासाठी वडिलांसारखा होता. तुला अजिबात लाज वाटली नाही. दुसरीकडे सौरभ आपल्या वडिलांकडे पाहत थरथरत म्हणाला, बाबा हे सगळं काय आहे? तुम्ही असं कसं करू शकता? त्या क्षणी पायलने अनेक महिन्यांपासून लपवलेलं सत्य अखेर सर्वांच्या समोर आणलं होतं. सौरभच्या प्रश्नानंतर खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. सासरे आणि वहिनी दोघांचेही चेहरे फिक्के पडले होते. आता त्यांच्याकडे लपवण्यासारखं काही उरलं नव्हतं. सौरभ पुन्हा रागाने म्हणाला, बाबा उत्तर द्या, हे सगळं नेमकं कधीपासून सुरू आहे? सासरे खाली मान घालून उभे राहिले. काही क्षणांनी त्यांनी हळूहळू बोलायला सुरुवात केली. त्यांनी कबूल केलं की मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर हे सगळं सुरू झालं होतं. वहिनी एकटी पडली होती. तिच्या मनात शारीरिक आणि भावनिक आधाराची ओढ निर्माण झाली होती आणि हळूहळू ती जवळीक एका चुकीच्या नात्यात बदलली. सासरेही त्या मोहाला बळी पडले. काळ जसा जसा पुढे गेला तसे ते दोघे एकमेकांना लपून छपून भेटू लागले. हे नातं कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी अनेक युक्त्या केल्या. सासूला रात्री नकळत झोपेचं औषध दिलं जायचं. ती गाढ झोपल्यानंतर दोघे मध्यरात्री भेटायचे. वहिनीला दुसरं लग्न करायचं नव्हतं कारण तिला हे घर सोडायचं नव्हतं. तिने मुद्दाम सासूचा विश्वास जिंकला. ती सासूची लाडकी सून बनली, जेणेकरून कधीही सासू तिच्या लग्नाचा विचार करणार नाही. सौरभ वर्षातील बहुतांश काळ कॅनडामध्ये असायचा, त्यामुळे घरात त्यांच्यावर लक्ष ठेवणारं कुणी नव्हतं. पण पायल या घरात आल्यानंतर परिस्थिती बदलली. वहिनीला वाटू लागलं की एक ना एक दिवस पायलला सत्य समजेल, म्हणून तिने सुरुवातीपासूनच पायल विरुद्ध कट रचायला सुरुवात केली. पराठ्यांमध्ये मीठ जास्त टाकणं, मेथीची गोष्ट लपवणं, वॉशिंग मशीनमध्ये रंगीत कपडे टाकणं, सासूच्या मनात पायलविषयी गैरसमज निर्माण करणं, हे सगळं मुद्दाम केलं गेलं होतं. तिचा हेतू एकच होता, पायलने हे घर सोडून जावं किंवा सौरभने तिला कायमची कॅनडाला घेऊन जावं, म्हणून त्यांचं गुपित पुन्हा सुरक्षित राहील. सगळं सत्य ऐकल्यावर सौरभच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला स्वतःच्या पानावर विश्वास बसत नव्हता. सासू तर पूर्णपणे कोसळली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ती रडत म्हणाली, मी तुला मुलीसारखं मानलं आणि तू माझ्या संसारावर घाला घातला. वहिनी आणि सासरे दोघेही हात जोडून माफी मागू लागले, पण आता खूप उशीर झाला होता. त्यांच्यावर विश्वास कायमचा तुटला होता. तेवढ्यात सासू पायलजवळ आली. तिचे हात हातात घेऊन ती रडत म्हणाली, मला माफ कर बाळा, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुला दोष देत राहिले. पायलच्या डोळ्यात पाणी आलं. तिने सासूला शांत केलं. ती म्हणाली, आई, आता जे झालं ते विसरूया. मला फक्त सत्य तुमच्यासमोर आणायचं होतं. सौरभने देखील पायलची माफी मागितली. तो म्हणाला, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो. पायलने त्याला देखील माफ केलं. मात्र सौरभने एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणाला, मी आता या घरात राहणार नाही. ज्यांनी आमचा विश्वास सोडला त्यांच्यासोबत मी एकाच छताखाली राहू शकत नाही. काही दिवसातच सौरभने पायल आणि आपल्या आईला सोबत घेतलं आणि तिघेही कॅनडामध्ये निघून गेले. सासरे आणि वहिनी मात्र त्या घरात एकटेच राहिले. त्यांचं पुढं काय झालं याची कुणाला माहिती मिळाली नाही. कॅनडाला गेल्यानंतर पायलचं आयुष्य पुन्हा आनंदाने फुललं. सासूचंही तिच्याबद्दलचं वागणं पूर्णपणे बदललं. ज्या प्रेमाने ती सुरुवातीला पायलसोबत वागत होती तसंच प्रेम ती आता पुन्हा तिला देऊ लागली. मात्र स्वतःच्या नवऱ्याच्या विश्वासघातामुळे सासू आतून पूर्णपणे तुटली होती. त्या धक्क्यानंतर तिची तब्येत सतत बिघडत राहिली. अशा प्रकारे पायलने संयम, धैर्य आणि योग्य वेळी सत्य समोर आणून स्वतःची निर्दोषता सिद्ध केली. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.